आणि भव आठवीचं वर्णन त्याला त्या ठिकाणी सांगतं. पुढे भुवनकोशाचं वर्णन आलेलं आहे, गंगेचं वर्णन आलेलं आहे, संकर्षणाचं वर्णन आलेलं आहे, वेगवेगळे वर्ष देव सूर्याच्या रथाच्या गतीचं वर्णन या ठिकाणी शुकदेवजी महाराज राजा परीक्षितीला सांगतात. पुढे अतल वितल सुतल रसातल तलातल महातल आणि पाताल या सप्त पाताळांचं त्या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. सप्त पाताळांचं वर्णन या ठिकाणी अतल वितल सुतल आणि अशा या घोर अशा नरकाचं वर्णन या ठिकाणी शुकदेवजी महाराज राजाला सांगत आहे की राजा त्याला कोणत्या प्रकारच्या नरकामध्ये जावं लागतं याचा विचार या ठिकाणी आलेला आहे. जो मनुष्य दुसऱ्याचं धन लुबाडतो, जो मनुष्य दुसऱ्याची मुलांना किंवा स्त्रियांना पळवून आणतो, त्याला अत्यंत भयंकर अशा तामिश्र नावाच्या नरकामध्ये त्या ठिकाणी जावं लागतं. आणि त्या तामिश्र नरकामध्ये त्याला अन्न मिळत नाही, पाणी मिळत नाही, आणि यमाचे यमदूत त्यांना मोठा दांडक्याने त्या ठिकाणी सारखे बेशुद्ध होईपर्यंत मारत असतात. अनेक प्रकारची भीती त्याला दाखवल्या जाते आणि तो शुद्धीवरती आला की पुन्हा त्याला त्या ठिकाणी महाराज मारायचं, पुन्हा त्याने बेशुद्ध पडायचं, शुद्धीवरती आला की पुन्हा मारायचं. अशा प्रकारे त्या नरकामध्ये त्याला शिक्षा दिल्या जाते. त्याचं नाव आहे तामिश्र नावाचा नरक. पुढे अंध तामिश्र, जो मनुष्य दुसऱ्याला फसवून त्याचं धन, जो मनुष्य दुसऱ्याला फसवून त्याच्या स्त्रीचा उपभोग घेतो त्याला अंध तामिश्र नरकामध्ये त्या ठिकाणी ढकलल्या जातं. आणि तिथे काय शिक्षा केली जाते त्याला, जशी झाडाची साल सोडून काढावी तद्वत त्या मनुष्याची साल अंगावरची कातरी त्या ठिकाणी सोलून काढतात. अशा प्रकारे अंध तामिश्र नरकामध्ये त्याला शिक्षा केल्या जाते. पुढं रवरव नावाचा नरक आहे. जो पुरुष या शरीराला मी म्हणतो आणि शरीर संबंधितांना माझं माझं म्हणतो, मी आणि माझं माझं मध्येच जो मनुष्य गुंतलेला राहतो त्याला रवरव नावाच्या नरकामध्ये त्या ठिकाणी पडावं लागतं. जो केवळ कुटुंबाचं भरण पालन पोषण करण्यामध्येच लागलेला आहे त्याला रवरव नावाचा नरक त्या ठिकाणी भोगावा लागतो. आणि त्या रवरव नावाच्या नरकामध्ये रुरू नावाचे छोटे छोटे कीटक असतात आणि ते कीटक त्या जीवाला सतत दंश करत असतात. त्या कीटकाच्या दंशांनी तो जीव त्या ठिकाणी बेशुद्ध होतो. पुन्हा ते कीटक त्याला दंश करतात, शुद्धीवर त्याला की दंश करायचं. असे अनेक हजारो कीटक, जेवढे रोम आहेत तेवढे कीटक त्याच्या शरीराला दंश करत असतात. तो रवरव नावाचा नरक त्याला त्या ठिकाणी भोगावा लागतो. पुढे महारवरव, कुंभीपाक, जे मनुष्य दुसऱ्यासोबत क्रूरतेने वागत असतात आणि स्वतःच पोट भरण्यासाठी जिवंत पशु कापतात, शिजवतात आणि खातात, त्यांना या कुंभीपाक नरकामध्ये त्या ठिकाणी जावं लागतं. आणि तिथं सुद्धा मग त्यांना महाराज जसं त्या जीवाला कापून कढईमध्ये शिजवतात तसं यांचे सुद्धा एक एक अवयव त्या पाण्यामध्ये कुंभीपाक नरकामध्ये अशा गरम अशा तप्त अशा पाण्यामध्ये यांना उकळत्या पाण्यामध्ये टाकल्या जातं. म्हणून मांसाहार जीवानं करू नये महाराज. कोणी करत असेल तर आजपासून संकल्प घ्या की आम्ही आमच्या जीवनामध्ये आजपासून मांसाहार करणार नाही. हो, परमादरणीय परमपूजनीय अग्रपीठाधीश्वर आणि मलुकपीठाधीश्वर स्वामी राजेंद्रदासजी महाराजांच्या मुखातून आम्ही असं ऐकलंय, आळंदीमध्ये त्यांची कथा होती त्यावेळेस ते बोलले की जेवढ्या वेळेस मनुष्य जेवढे जीव कापतो आणि खातो तेवढ्या वेळेस या माणसाला सुद्धा कापल्या जातं आणि तेवढे जन्म त्याला घ्यावा लागतात. तेवढ्या वेळेस त्याला त्या ठिकाणी तो कर्माचा भोग भोगावा लागतो. म्हणून असा कुंभीपाक प्रकारचा तो नरक आहे. पुढे कालसूत्र, असिपत्रवन, सुकर मुख, कुंभी भोज, व्रजकंटक, शाल्मली, तप्त सुर्मी, पुयोद, प्राणरोध, वैशस असे वेगळे वेगळे नरकाचं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि या सगळ्या नरकाचं वर्णन ऐकून राजा परीक्षित त्या ठिकाणी लटलट थरथर थरथर कापायला लागला आणि शुकदेवजी महाराजांना विनंती त्या ठिकाणी करायला लागला, महाराज या घोर अशा नरकातून वाचण्यासाठी काय केलं पाहिजे. त्यावेळेला शुकदेवजी महाराज सांगतात, राजन या घोर अशा नरकातून वाचण्यासाठी कर्मना कर्म निर्हरो, मनुष्याने त्या ठिकाणी भगवंताच्या नामाचंच चिंतन त्या ठिकाणी केलं पाहिजे.
या घोर अशा नरकातून वाचण्यासाठी भगवंताचं नामस्मरण हेच एक प्रभावी साधन आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. भगवंताचं नाम जीवानी घ्यावं. हे नाम कसं प्रभावी आहे तर जसं एखादी त्या ठिकाणी गंजी आहे आणि त्या गंजीला फक्त माचीसमधून एक काडी काढल्याबरोबर पेटवल्याबरोबर ते संपूर्ण गंजी जशी पेटते, जसं अग्नीचा स्पर्श गवताला झाल्याबरोबर ते गवत जळून भस्म होतं, तसं नामाचा स्पर्श झाल्याबरोबर कितीही डोंगरा एवढं पाप असलं तरी ते पाप जळून भस्म होतं. तृण अग्नी मिळे समरस झाले आणि तैसे नामे केले जपता हरी. म्हणून नामाचा महिमा सांगितला. ते नाम कसं आहे महाराज भगवंताचं? अमृतासारखं आहे. गोड भगवंताचं नाम आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. तर नामामृत चांगलं. आणि चोखोबारायांच्या मुखातून ते शब्द बाहेर पडले. नामामृता पुढे आणि कैचे अमृत बापुडे. नामामृता पुढं तुमचं अमृत फिका आहे. आणि हे शब्द माझ्या नामदेवरायांनी ऐकले आणि लगेच अभंगाची निर्मिती केली. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अमृतापेक्षा सुद्धा देवाचं नाव गोड आहे. आणि असंच ते आपण नाम महाराज मुखाला घ्यावं. आणि मग हे नाम कोणी घ्यायचं? कोणीही घ्या. कधी घ्यायचं? कधीही घ्या. कसं घ्यायचं? कसंही घ्या. काळ वेळ नाम उच्चारिता नाही आणि दोन्ही पक्ष पाहे उद्धरती. गुप्त नामस्मरण करणारे काही भक्त आहेत. काही भक्त प्रगट नामस्मरण करतात. काही इतकं गुप्त करतात की आपण किती नामस्मरण करतो दुसऱ्याला कळू देत नाही. आणि काही काही प्रगट नामस्मरण करतात. काही काही सोंगानी करतात, दंभानी करतात, काही काही ढोंग करतात. परंतु भागवत असं सांगतं, सांकेत्यम पारिहास्यम वा स्तोभम हेलनमेव वा वैकुंठ नाम ग्रहण मशेषागरम विदु. भागवत सांगतं भगवंताचं नाम कोणत्याही हेतून घ्या, कोणत्याही हेतून घ्या. थट्टेनी घ्या, चेष्टेनी घ्या, प्रगट घ्या, गुप्त घ्या, दंभानी घ्या. काही काही माणसं दांभिक नामस्मरण करतात, काही काही चेष्टेनी करतात. आता तुम्हाला सांगू का, आता आमच्याकडे गाडी घोडी आली जाऊ दे विषय, परंतु अगोदर आमचा प्रवास एसटी महामंडळाचा होता. आणि मग या धोतर घातलेलं, टोपी घातलेली, गळ्यामध्ये पंचा, कपाळाला तिलक लावलेला, हातामध्ये बॅग. आम्हाला असं पाहिलं की मग काही काही पोरं आमच्याकडे बघायचे आणि आमच्याकडे बघून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा चालला सप्ताह. आमच्याकडे बघून बरं का, आम्ही दिसलो का लगेच म्हणायचे पुंडलिका वरदा हरी विठ्ठल. चालले वाटते महाराज सप्त्यावर त्यात, नाही का. परंतु असं म्हटल्यानंतर का होईना, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, किंवा म्हणायचे राजाराम राजाराम सीताराम सीताराम. आम्हाला पाहून त्यांच्या मुखाला देवाचं नाव यायचं. मी देवाचे धन्यवाद द्यायचो. देवा, अरे या जन्माचं सार्थक झालं. अरे आम्हाला पाहून जर या तरुण पोरांच्या मुखाला चेष्टेनं का होईना परंतु तुझं नाव येतंय, त्यांच्या जन्माचं सार्थक झालं देवा. एकदा तुझं नाव मुखाला आलं तरी सार्थक, मग त्या चेष्टेने का होईना परंतु नाम येतंय हे महत्वाचं आहे. थट्टेने का होईना. काही काही माणसं दंभानं नामस्मरण करतात. लोक आलेले पाहिलं की मग मोठ्या मोठ्यानं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. लोक गेले का मग लोकाला शिवे देतात, नाही का. पण लोक दिसले का मोठ्याने त्या ठिकाणी आम्ही फार मोठे भक्त आहे. दंभानी का होईना नामस्मरण करा करा. एवढंच नाही, स्वामी करपात्रीजी महाराज सांगतात, थंडीच्या दिवसामध्ये फार जास्त थंडी लागायला लागली आणि थंडी लागायला लागल्यानंतर मग ते हुडहुडी भरते, हु 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 माणसं करतात ना. करपात्रीजी महाराज सांगतात हु 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 न करता त्या थंडीचं हरी 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 असं जरी केलं तुम्ही तरी सुद्धा परमात्मा त्या ठिकाणी आपला उद्धार त्या ठिकाणी करणारा आहे. कितीही पाप्यातला पापी असू द्या, त्यांनी जरी नाम घेतलं तरी सुद्धा त्याचा उद्धार. मग महाराज असा पापी कोणी आहे का आणि त्याचा उद्धार झाला का, तर त्यासाठी अजामिळाचं त्या ठिकाणी चरित्र पुढं महाराज वर्णन करतात. कान्यकुब्ज देशामध्ये जन्माला आलेला ब्राह्मण, सदाचारी, सद्वृत्ती, अग्नीची सेवा करणारा, मात्र अरण्यामध्ये एकदा गेला समेदा गोळा करण्याकरता आणि त्यांनी दृश्य पाहिलं. एक वेश्याचार कर्म करताना त्याला दिसले आणि त्याचं मन तिथेच रमलं. म्हणून शास्त्र सांगतं वाईट दृश्य, वाईट चित्र माणसानं पाहू नये.
जर वाईट दृश्य वाईट चित्र माणसानं पाहिले तर ते चित्र मनावरती बिंबतात. माणसाच्या अंतकरणामध्ये पाप शिरतं ते डोळ्याद्वारे, माणसाच्या अंतकरणात पाप शिरतं ते कानाद्वारे. म्हणून चांगलं ऐकायचं आणि चांगलंच पाहायचं. वाईट पाहिलं ते तसंच्या तसं चित्र मनावरती छापल्या जातं. आणि म्हणून वाईट दृश्य साधकाने कोणीच त्या ठिकाणी पाहू नये, ते लवकर विसरत नाही महाराज. आणि साधनेमध्ये भंग, आपल्या पारमार्थिक साधनेमध्ये ते वाईट दृश्य भंग आणत असतं, साधना पूर्णत्वाला जाऊ देत नाही. आणि म्हणून वाईट दृश्य पाहायचे नाही. ते वाईट दृश्य पाहिलं त्यांनी, घरादाराचा पत्नीचा सगळ्याचा त्याग केला आणि त्या वेश्येबरोबर तो राहायला लागला. आयुष्यभर पाप केला, आता वेश्येसोबत राहतो म्हटल्यानंतर महाराज चोरी करायला लागला. त्या वेश्येपासून त्याला जवळजवळ 9 मुलं झाले, 10वा मुलगा होणार. आणि तेवढ्यामध्ये एका साधू संतांची दिंडी त्यांच्याकडे मुक्कामाला आली, मात्र त्यांनी राहू नाही दिलं. त्या वेश्येला फार वाईट वाटलं, आयुष्यभर पाप केलं, कधीतरी साधू संत कोणत्या तरी मागील जन्माच्या पुण्याईनं दारामध्ये आले, मात्र साधू संतांना सुद्धा माझ्या पतीनं या अजामेळानं राहू दिलं नाही, थांबू दिलं नाही. जाता जाता त्या संतांनी सांगितलं, बेटा तुला जो मुलगा होणार आहे ना, आता त्या मुलाचं नाव तू नारायण असं ठेव, नारायण नाव असं ठेव. म्हटल्यानंतर महाराज काही काळानंतर मुलगा झाला, नारायण नाव ठेवलं. आणि महाराज सगळ्यात धाकटा जो मुलगा असतो ना, सगळ्यात शेवटचा जो असतो ना, त्या मुलावरती मायबापाचा जास्त जीव असतो बरं का, जास्त जीव असतो त्या. बघा तुम्ही पहा, बारीक निरीक्षण करा माझ्या बोलण्यावरती, धाकट्यावरती जरा जास्तच जीव असतो. मोठं असंच आपलं जाऊ दे आता, हा मोठे जे असत त्यांनी वाईट वाटून घेऊ नका, पण धाकट्यावरती जरा जास्त जीव असतो मायबापाचा बरं का. हा, आणि मग ते प्रत्येक गोष्ट करताना नारायण उठला का, नारायण बसला का, नारायण जेवला का, नारायण 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 असं करता करता महाराज अंतकाळ त्याचा आला. आणि यमदूतांनी पाश टाकले, नारायणा धाव, नारायणा धाव म्हणता क्षणी महाराज देवदूतांनी सुद्धा पाश त्या ठिकाणी टाकलेले आहेत. आणि देवदूत आणि यमदूत या दोघांमध्ये त्या ठिकाणी आता युद्ध चालू झालं. देवदूत म्हणायचे, अहो ही गिराईक आमचं आहे. यमदूत म्हणायचे, नाही ना, हे गिराईक आमचं आहे. देवदूत म्हणायचे, मरता मरता यांनी नारायणाचं नाव घेतलं. यमदूत म्हणायचे, नारायणाचं नाही, त्यांनी त्याच्या पोराचं नाव घेतलंय. अरे पण पोराचं नाव आता आलं, पण सगळ्यात प्रथम या जगतामध्ये नारायण नाम कोणाचं आहे, म्हणून त्या भगवंताचं नाव घेतलं, म्हणून याला आम्ही नेणार. सगळे यमधर्माकडे गेले आणि यमधर्माला सांगायला लागले की आता हे गिरायक नक्की कोणाचं. त्यावेळेला यमधर्म सांगत आहे की जो अंतकाळी भगवंताचं नाम घेतो ते भगवंताचं गिराईक आहे म्हणे. त्याला देवदूत घेऊन जाणार. जे गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा.